असो. कळलं? मी काय बोललो? मी सांगितलं तुम्हाला फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट म्हणजे काय सांगितलं का? सांगितलं का? पण एवढं ध्यान ठेवा. चॅप्टर पण चालू आहे. जॅकोबियन आहे का नाही? संपेपर्यंत हे चॅप्टर संपेपर्यंत याच्यात मला ते दिसलं पाहिजे. कोणता फॉर्म्युला? ओके, तेच आपलं काय? डेल यू व्ही डब्ल्यू आणि खाली काय येणार आहे? डेल एक्स वाय. इथं असं काय तर दुसरं काय? डेल एक्स वाय झेड. आपण खाली काय येणार? डेल यू व्ही डब्ल्यू. तर तुम्ही सांगितलं तुम्हाला दोन पॉसिबिलिटी असेल. एक एक्स वाय झेड वर यू व्ही डब्ल्यू खाली आणि यू डब्ल्यू वर एक्स वाय झेड. मग याच्यात सोपं कोणतं आहे ते घ्यायचं. ओळख सर कसं सोपं? इथं डाव्या साईडला कोण आहे? यू व्ही. इथं डाव्या साईडला यू व्ही डब्ल्यू आहे. त्याचा अर्थ यू व्ही डब्ल्यू जर वर असले तर हे सोपं जाते, हे अवघड आहे. म्हणून हे कधी चूज करायचं. कळलं का? कळलं का? मग समजून घ्या, समजून घ्या. आणि परत मग हे जर लिहिलं तुम्हाला पुढचं लिहिलं नाही फॉर्म्युला, मग किती बाय कितीचा डिटरमिनंट 2 बाय 2 का 3 बाय 3? हे किती जण आहेत? 3 जण. हे किती आहेत? 3 जण आहेत. 3 3 दोघांचा गुणाकार करायचा. चालतंय? मग याची पण शॉर्टकट टेक्निक सांगितली. फॉर्म्युला पाठवणे तयार करायचं. काय करायचं? आपल्याला 45 लावायचं. खाली काय उरलं काय? उरलं काय? म्हणजे डेल यू बाय डेल एक्स. एवढं जर लिहिलं असेल x च्या नंतर y, y च्या नंतर काय? म्हणजे जिथे x असेल तिथं काय टाका आणि जिथे y तिथं काय टाका. कळलं का? आता खाली काय करायचं? जिथे u आहे तिथं काय टाकाल? डेल यू बाय डेल x, डेल यू बाय डेल y आणि डेल यू बाय नंतर खाली काय येणार? डेल w बाय डेल x, डेल w बाय डेल y आणि डेल w बाय. एवढं कळालं का? कळालं का? आता समजून घ्या. आता एक थोडी स्टोरी सांगतो मी तुम्हाला. मला सांगा डिपेंड असणे आणि डिपेंड नसणे म्हणजे काय? थोडं तुमची ज्या वयात आहे का त्यावर एक स्टोरी सांगतो. तुम्ही कोणावर तरी डिपेंड आहात. 22 वर्षाचा कन्सेप्ट आहे, 22 वर्षाचा. ओके, तुमचं कोणासोबत तरी रिलेशन आहे. ओके, रिलेशन आहे म्हणजे याचा अर्थ तुमच्यावर कोणतरी डिपेंड आहे, नाही तुम्ही कोणावर तरी डिपेंड आहे. बरोबर. जर रिलेशन नसेल तर समजा उदाहरणार्थ सपोज मी आणत आहे. सपोज मी आणत आहे. याचा अर्थ मी कोणावर डिपेंड आहे का? किंवा माझ्यावर कोणी डिपेंड आहे का? कळलं? म्हणजे माझ्या कोणासोबत रिलेशन आहे का? कळलं की मी काय बोलतोय? मी आणत आहे म्हणजे रिलेशन नाही ना. रिलेशन याचा अर्थ माझ्यावर कोणी डिपेंड नाही. तर उलटा विचार करा. मी सणात आहे म्हणजे मला कोणतरी हे याचा अर्थ. आणि मी सणात आहे म्हणजे मला रिलेटिव्ह आहेत ना. म्हणजे माझ्यावर कोणतरी डिपेंड आहे, मी कोणावर डिपेंड आहे. कळलं का? मग याचा अर्थ डिपेंडंट जर असेल याचा अर्थ मी रिलेशन मध्ये आहे का नाही? डिपेंडंट आहे म्हणजे रिलेशन मध्ये आहे का नाही? आणि इंडिपेंडंट म्हणजे काय? रिलेशन मध्ये. कळलं का? समजून घ्या. फंक्शनल डिपेंडंट म्हणजे काय? जर एखादं हे यू व्ही डब्ल्यू जर फंक्शनली डिपेंडंट असतील तर त्याचं उत्तर काय राहणार? नेहमी काय राहणार? कळलं का? आणि जर इंडिपेंडंट असतील तर नॉट झिरो. कळलं का? डिपेंडंट म्हणजे काय? झिरो. आणि इंडिपेंडंट म्हणजे काय? कळलं? मग जर डिपेंडंट असेल, मी कोणावर डिपेंडंट असेल किंवा माझ्यावर कोण डिपेंडंट असेल तर माझ्या त्यांच्यात काय ना काही रिलेशन आहे की नाही? आहे का? मग जर कोणाच्या वेळी झिरो याची झिरो आली नाही याचा अर्थ यू व्ही डी डब्ल्यू कसे येतं? डिपेंडंट आहे. कसे येतात? हे जर डिपेंडंट असतील तर याचा अर्थ रिलेशन असणार का नसणार? ओके, मग समजून घ्या रिलेशन काय असणार. मग प्रश्न असा विचारतो इंग्लिश आपल्याला की हे यू व्ही डब्ल्यू फंक्शनली डिपेंडंट आहे ते इंडिपेंडंट आहे चेक करा. बरोबर. मग रिलेशन कधी तयार होईल? इंडिपेंडंट असणार का डिपेंडंट असल्यावर? म्हणून जर याची व्हॅल्यू 0 आली हे डिपेंडंट आहे तरच याचं रिलेशन तयार होते, अदरवाइज तयार होत. कळलं? डिपेंड असल्यावर रिलेशन असते ना. याच्यासाठी असते 3 मार्क आणि रिलेशन फाइंड करण्यासाठी असते 1 मार्क. मग तुम्ही या व्हॅल्यू काढण्यासाठी साठी डिटेल सॉल्व कसं उत्तर काय? 0 होता असतो. एक सांगतो तुम्हाला शॉर्टकट. याच्या पॉसिबिलिटी काय आहे का? एक तर 0 असेल नाही तर 0. प्रश्न काय विचारला त्यानं? फंक्शनली डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे चेक करा.
पण आतापर्यंत युनिव्हर्सिटीनं इंडिपेंडेंट म्हणून प्रश्न विचारलेला, पण कदाचित तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार पण तरी तुम्हाला एक मार्क पाडायचा. तुम्ही काय म्हणसाल, UVW आर फंक्शनली डिपेंडंटच म्हणायचं. त्याचं उत्तर काय असते ॲव्हरेज किंवा 0 उत्तर येणार तरी जबरदस्ती 0 दाखवायचं. कारण आतापर्यंत रेकॉर्ड आहे जेवढे क्वेश्चन पेपर मी पाहिले त्याच्यामध्ये उत्तर काय फंक्शनली डिपेंडंट आहे. उत्तर काय कळलं का? शॉर्टकट कळली. मग याच्यातलं रिलेशन फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? आता सपोज मी विषय अनुभव सांगतो. ओके, म्हणजे तिघामध्ये रिलेशन फाइंड करायचं. ओके, तुमचं एक लक्षात येत असेल पहा, शॉर्टकट मध्ये ऑब्झर्वेशन करा. याचा पॉवर काय इथं काय इथं काय इथं काय इथं 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 पहा 1 + 1 1 + 1 1 + 1. त्या दोघांचा पण पॉवर काय आणि याचा पॉवर काय? या 1 ऊन पॉवर 2 कधी येईल? स्क्वेअरिंग केल्यावर. काय केल्यावर? स्क्वेअरिंग काय? u² बरोबर काय येणार? x + y + z चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला दोनच फॉर्म्युला माहिती आहे, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तिघाचा फॉर्म्युला माहित आहे का? माहित? a + b + c ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहित आहे का? तुम्ही टेन्शन घेता, टेन्शन नाही घ्यायचं, इकडे समजून घ्या. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? a² + 2ab + b². एवढं कळालं? या फॉर्म्युल्यात काय लपलेलं आहे? a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर आणि दोघांचे दुप्पट आणि गुणाकार. बरोबर का? मग इथे x y z चा स्क्वेअर म्हणजे काय येणार? x² येणार, y² येणार आणि z² येणार. कळलं का? कळलं का? इथं दोघांचा म्हणून दोघांचा गुणाकार दोघांचे दुप्पट. इथं काय येणार? 2. या दोघांचा गुणाकार काय येणार? xy प्लस या दोघांचा गुणाकार काय येणार आणि या दोघांचा गुणाकार काय येणार? कळलं का? कळलं का? मग पहा u². याची किंमत पहा बरं काय? याची किंमत काय याची? आहे का v. आणि याच्यातून मी 2 कॉमन घेऊ शकतो का? याच्यातून जर मी 2 कॉमन घेतला तर आपली काय येणार? xy yz xz ही किंमत कोणाची? w ची. हे झालं उत्तर. कळलं? नसेल कळलं 2-4 जरूर समजून चालते. वर हेडिंग टाका, फंक्शनली डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट. लेट u बरोबर f(x, y, z), v बरोबर f(x, y, z) and w equal to f(x, y, z). then u v w x y z जर काय असेल 0 असेल, काय असेल 0. एक नंबर टाका 0 असेल. याचा अर्थ u v w हा फंक्शनल डिपेंडंट. दुसरं काय रे? u v w अपॉन x y z हे जर नॉट 0 असेल याचा अर्थ काय? u v w हा फंक्शनली इंडिपेंडंट. आता पाठ करत बसाल का? 2 नंबर पाठ करत बसाल का? हे जर पाठ राहील का डिपेंडंट म्हणजे काय 0 आणि इंडिपेंडंट म्हणजे काय नॉट 0. जसं डिपेंडंटचा काय विरुद्धार्थी शब्द इंडिपेंडंट आहे काही, तर इक्वल टू चा विरुद्धार्थी शब्द नॉट इक्वल टू. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये शिकला सगळं आरामला. इक्वल टू आलं त्याचं निगेशन नॉट इक्वल टू लिहायचं. झालं? एवढं सोडा की नाही? झालं का? मोठू लिहिलं का? आता लक्ष द्या.
थोडंसं थोडं करूया a plus b plus c ब्रॅकेटचा स्क्वेअर a plus b minus c ब्रॅकेटचा स्क्वेअर a minus b plus c ब्रॅकेटचा स्क्वेअर a minus b minus c ब्रॅकेटचा स्क्वेअर. अरे आपले पाठ नाही करायचं, तयार करायची का आपल्या तयार करायची का. मग क्ल्यू लपलेला आहे इथं, क्ल्यू लपलेला आहे इथं. a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. याचा क्ल्यू काय a आणि b चा दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून दोघांचा स्क्वेअर लिहिला. या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. मग सिमिलरली a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येणार a स्क्वेअर - 2ab प्लस इथं काय केलं आहे a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट a - b - 2ab. कळलं का कळलं का. मग मला सांगा दादा इथं काय येणार इथे a + b + c म्हणजे तिघाचा स्क्वेअर येणार का म्हणजे काय येणार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट म्हणजे काय येणार प्लस 2ab. नंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट काय येणार 2bc आणि प्लस या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट काय येणार 2ac किंवा 2c. यावर पाठ करायची गरज आहे का. हा म्हणजे फॉर्म्युला सांगा काय येणार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि मायनस c चा स्क्वेअर काय ऑलवेज पॉझिटिव्ह. या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट सांगा काय येणार या दोघांचा गुणाकार b आणि c चा प्लस मायनस 2bc आणि या दोघांचा गुणाकार प्लस मायनस 2ac. कळलं. हे सांगा कसं तयार करसाल a स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि प्लस c स्क्वेअर. सांगा या दोघांचा गुणाकार काय येणार मायनस 2ab. या दोघांचा गुणाकार काय येणार मायनस 2bc. या दोघांचा गुणाकार काय येणार प्लस. कळलं. इथे सांगा काय येणार कोण सांगते तर सांगा बोला सगळे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. या दोघांचा गुणाकार काय येणार मायनस 2ab. या दोघांचा गुणाकार काय येणार मायनस प्लस आणि इथे काय येणार मायनस. हे फॉर्म्युला पाठ करसाल तर तयार करा. आता मी जर फॉर्म्युला लिहून दिले 4 आणि पूर्ण पाठ करा कन्फ्युजन वाढलं असतं का प्रेशर वाढलं असतं का. फोर्स अपॉन एरिया इक्वल टू प्रेशर. कळलं. तर इथं फोर्स नका पडू देऊ थोडं टेक्निकली फॉर्म्युला पाठ करायचं. कळलं. लिहून घ्यायची गरज आहे का फॉर्म्युला लिहून घ्यायची गरज आहे का. कळलं का समजून एक गोष्ट समजून बाहेरची गोष्टीचा पहिला प्रश्न घ्या तुमचा त्या पहिला प्रश्न त्याचा चला बोललो का कसा ओळखसाल पण प्रश्न कसा ओळखसाल इथे एक शब्द दिलेला फंक्शनली डिपेंडंट फंक्शनली. चला काय करसाल पॉसिबिलिटी काय फॉर्म्युला सांगा. पॉसिबिलिटी काय फॉर्म्युलाची एक ते xyz मी वर घेऊ शकतो आणि uv खाली घेऊ शकतो. uw वर आणि xyz खाली तर सोपं काय जाईल इथे डाव्या साईडला कोण आहे u
यू व्ही डब्ल्यू म्हणजे कुठे असले पाहिजे, वर असले पाहिजे खाली असले पाहिजे, समजून घ्या. लिहायच्या यू व्ही डब्ल्यू खाली काय लावायचं रे, एक्स वाय. चला सांगा फॉर्म्युला कोण सांगते, कसा तयार करायचा फॉर्म्युला, विचार लावायचा काय ना डेल बाय डेल एक्स. ही जर रोल कळली तर काय करायचं, एक्स कट टाकायचा वाय आणि झेड, डेल यू बाय डेल वाय आणि डेल यू बाय डेल झेड. तर सांगा खाली काय ना ए सांग रे काय चालू आहे, सांग सांग. रूम पार्टनर कोण, मित्र कोण आहे तुझा, आहे का कोणी मित्र तुझा, मित्र आहे का कोणी नाही ना, सगळं दुश्मन आहेत का तुझे. कोणी एखादा मित्र पकड आणि संध्याकाळी डोळ्याच्या डॉक्टरकडे जाईल. गजिंदर तुला सुरुवात कशी करायची काय समजे ना का, काय येणार डेल यू बाय डेल एक्स डेल व्ही बाय डेल वाय डेल यू बाय डेल झेड. सांगायचं काय येणार, इथं काय येणार किती मार्क, 1 मार्क. कळलं. प्रश्न पुढचा वा, प्रश्न जो पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल तोपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं, जिथं कळलं नाही ते प्रश्न वाचायचं. कळलं. आता याच्या पुढे प्रश्न वाचू नका, एवढा कळलं म्हणजे हे लिहायचं म्हणून कॅल्क्युलेशन करा तुम्ही. त्याचं उत्तर काय आहे शेवटी, मी काय बोललो समजून. फंक्शनली डिपेंडन्स कोणतंही गणित झालं आतापर्यंत रेकॉर्ड आहे, उत्तर त्याचं झिरोच आहे. उत्तर काय ते किंवा थोडं लॉजिक लावा. प्रश्नामध्ये एका शब्दावर उल्लेख केला, फंक्शनली डिपेंडंट आहे का चेक करा. इप्सो म्हणजे काय, आहे का. इप्सो म्हणजे काय, फंक्शनली डिपेंडंट आहे का चेक करा. आणि असेल तर रिलेशन फाइंड करा. आता थोडं बुद्धी लढा. रिलेशन हे फंक्शनली डिपेंडंट चेक करण्यासाठी किती मार्क येतात आणि रिलेशन फाइंड करण्यासाठी किती मार्क येतात, टोटल किती मार्क झाले. आता सपोज एक विचार करा, फंक्शनली डिपेंडंट असेल तरच रिलेशन फाइंड होईल का नाही. जर फंक्शनली डिपेंडंट नसेल तर रिलेशन फाइंड होणार आहे का, म्हणजे हे मार्क फुकटच आहे का. मी काय मार्क लक्षात ठेवा, रिलेशन कधी फाइंड होईल, डिपेंडंट असल्यावरच तुम्ही रिलेशन फाइंड कराल का नाही, तेव्हा एक मार्क ऍड होईल का नाही. आता सपोज इमॅजिन करा फंक्शनली डिपेंडंट गणित नाही, इंडिपेंडंटच आहे. इंडिपेंडंट म्हणल्यावर रिलेशन काय होईल का, ते फुकट ते 3 मार्क 4 मार्क नंतर किती मार्क द्यावे लागतील, 4 मार्क द्यावे लागतील. कळलं की मी काय बोलतोय, कळलं का. गणित फंक्शन डिपेंडंट असेल का इंडिपेंडंट असेल, डिपेंडंटच असेल. समजलं ना. युनिव्हर्सिटी लोड. आता मला सांगा कोणा तुम्हाला फुकट काम करायचे पैसे देत असते का कोणी, तू जाऊ काम करसाल तेव्हा पैसे देईल का नाही. सेम पॅटर्न इथं राहतो, जेवढं तुम्ही लिहिसाल तेवढं मार्क जास्त भेटतील. कळलं ना. विचार तुम्ही येणार फंक्शनल इंडिपेंडंटच गणित असणार, त्याची किंमत आधीच काय असणार, काय असणार. कोणाच्या पुढे काही करता आलं नाही, त्याने एकच काम करायचं, सांगा मी लक्ष द्या. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, तर डायरेक्ट लिहायचं, काय लिहायचं आणि खाली मेन्शन करायचं. कोण मेन्शन करायचं, यू व्ही डब्ल्यू आर फंक्शनली डिपेंडंट असं लिहायचं. लिहिलं कमीत कमी 2 मार्क पडले. किती मार्क पडले, 2 नाही झाले तरी 1 मार्क कुठेच नाही का. अवघड आहे का, कळालं का मी काय बोलतो. ते शॉर्टकट कळाली का. फंक्शनली डिपेंडंट इंडिपेंडंट गणित आलं, याच्यावर 3 गणित विचारते. फंक्शनली डिपेंडंट इंडिपेंडंट, लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट, असे 2 प्रकारचे गणित त्याच्यावर. दुसऱ्या चॅप्टर मध्ये विचार गणित आहे, हेच कुठं नाही करायचं बघी. हे जर कळलं पुढचं ते कळलं. फक्त तिथं डेरिव्हेटिव्ह नाही, तिथं डिटर्मिनंट असेल तिथं फक्त डेरिव्हेटिव्ह नाही. फक्त फंक्शनचं नाव आहे लिनियर. कळलं पर्यंत. चला मग एक किंमत काढा. u ची किंमत काय दिली आहे, x + y + z. v ची किंमत काय दिली आहे, x² y² z² आणि w ची किंमत काय दिली आहे, xy yz x. मग एक किंमत काढा. डेल u / dx सांगा बरं काय ना, y आणि z काय होतील 0. डेल u / dy काय ना, x आणि z काय होतील 0 1 आणि डेल u / del z काय ना 1. कळलं कसं आलं ते. मग सिमिलरली सांगा डेल v / del x
x स्क्वेअर चा काय ना 0 y आणि z 0 म्हणजे काय ना 2x. चला सांगा del v by del y काय ना आणि del v by del z काय ना कळलं का? मग सांगा del w by del x del w by del x इथे काय ना y आणि इथे काय ना z. इकडे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. कळलं का? थोडं लॉजिक लावा. आता del w by del y काय आहे पहिले सांगा बरं. इथे x आहे इथे y z आहे. इथे जर y आहे इथे काय ना x आणि z. del w by del z काय आहे म्हणजे शाबास. कळलं? सगळ्यांनी उचलायचे इक्वेशन होऊन म्हणजे पाहिजे. चला सांगा काय आहे ना del u v w upon del x y z. चला सांगा बरं काय ना सांगा 1 इथं काय ना हे 2 आणि z बरोबर काढा. 2 आणि z बरोबर काढा. 2x 2y इथं काय ना y प्लस x प्लस आणि x प्लस कळालं का? तेव्हा सांगा मग त्यानंतर काय ना 1 इन ब्रॅकेट सांगा फॉर्म्युला डायरेक्ट करा जरा डायरेक्ट करायचं का आता 2xy प्लस 2y मायनस 2xz मायनस 2z कळालं का? मायनस 1 इन ब्रॅकेट सांगा काय ना डायरेक्ट करायचं का 2x² प्लस 2xy बरोबर का? आता याला मायनस लावा काय ना मायनस 2yz का zy कसं आहे मायनस 2zz. कोणाला जर याच्या पुढे कॅल्क्युलेशन करायचं जीवावर येत असेल तर डायरेक्ट काय लिहायचं एवढंच घ्यायचं. कळलं? प्लस सांगा काय ना बोला बिरबल समजायला का? सांगा काय ना 2x² प्लस 2xz मायनस 2 मी काय बोललो तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करत बसाल का तुम्ही? आता कॅल्क्युलेशन करत बसाल का? उत्तर काय द्यायचं डायरेक्ट? कळलं? एवढं घेऊन चला. हॅलो बोला ना. हा लेक्चर बोला. उडी नसते भेटत. जेव्हा कॉलेजचं काम असलं का मॅडम तरच ओडी भेटू शकते. अदरवाईज ओडी नसते भेटत. नाही एक्झाम कॉलेजची आहे का तुमची? तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी झालाय ना? तुमच्या पर्सनल कामासाठी नसते. हां तर तुम्ही सीए टाका. सीए टाकू शकता ना? नाही ओडी फक्त कॉलेजच्या थ्रू जर आपण गेलो तरच ओडी अदरवाईज नाही. नाही लिहिसाल कोण फंक्शनली डिपेंडंट दाखवायचे तिथं पोरात अजून कन्फ्युजन वाढते. XYZ फंक्शनली डिपेंडेंट का UVW याचं गणितात मेन्शन केलेलं आहे ना. काय लिहिसाल का UVWR फंक्शनली डिपेंडंट. फुकटचे मार्ग आहे ते. जे एंडसेम मध्ये मॅथ मध्ये जे थेरी पेपर असतील थेरी पेपर जेव्हा 70 मार्क पाडू दाखवले एंडसेम तर मग 1000 रुपये बक्षीस असे गोष्ट पडू शकते. कळलं का? जे 70 पाडत त्याने पेपर झाल्या फोटोकॉपी बोलवायची. रिझल्ट लागला होता मार्क दाखवत नाही वाटते. युनिव्हर्सिटी मार्क दाखवत नाही तर तुम्ही फोटोकॉपी बोलू शकता. ग्रेड दाखवते बहुतेक मार्क दाखवत नाही. ओके
जसं तर माहित असतं मी आउट ऑफ पेपर लिहिला मी पडू शकतो फोटो का बोलायची 1000 रुपये आम्हाला जायचे ओके झालं का या लॉटला इक्वेशन 1 द्या किंवा याला ए द्या याला बी द्या आणि याला सी द्या कोणाकोणाचं ऍडमिशन मला हातात झालं झालं का झालं ऍडमिशन नाही देणं झालं का ओके प्रत्येकाचं एक शॉर्टकट असतं सांगितलं प्रत्येकाचं मी काय नाही सांगतो ओके समजून विचार आता हे जे मी कळावं लागलं नाही याचे चान्सेस कमी येतं पण चान्सेस कमी येते म्हणजे सोडून द्यायचं नाही ओके ते 2-3 गणतात आहे तुम्ही चाल आता लक्षात झालंय पण विचारला नाही विचारलं नाही तो इकडून कोणी विचारू शकतो त्याचं म्हणणं काय फंक्शनली डिपेंडंट जर असेल आहे फंक्शनली डिपेंडंट इफ सो मध्ये जर असेल तर त्याचं रिलेशन फाइंड करा इथपर्यंत झालं ते 3 मार्क काही न करता ओके रिलेशन फाइंड करायचं काय सोपं असतं समजलं पाहिजे लिहू माणसाला याचा पॉवर किती आणि इकडे पण पॉवर 2 आहे ना ऑर्डर मध्ये शिकलो होतो आपण पॉवर ओळखायचा कसा 1 ने 2 इथं पॉवर 2 आहे इथं पॉवर 2 आहे इथं पॉवर किती आहे या एकूण 2 किती याचा स्क्वेअर केला पाहिजे काय या नाव काय दिलं आपण इक्वेशन 1 इक्वेशन a चा स्क्वेअर काय नाव सांगा u स्क्वेअर बरोबर x + y + z ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि सॉल्व करता येईल ना काही करता येईल का काय नाव सांगा x स्क्वेअर + y स्क्वेअर + काय ना दोघांची दुप्पट गुणाकार 2xy प्लस आणि जर तुम्ही केले ना x स्क्वेअर y स्क्वेअर x y z दोन लावायचा मला सांगा आता हे u स्क्वेअर बरोबर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर याच्यातून मी कॉमन काय घेऊ शकतो रे 2 काय बोललो पाहिजे लेक्चर मध्ये जिथं एखादा खिलाडी सगळ्या टीम मध्ये खेळत असेल ते कॉमन घ्यायचा इथून सगळीकडे कोण दिसतो मला सगळीकडे हे राहिलं xy yz आणि मला सांगा याची किंमत मी काय टाकू शकतो याची किंमत मी काय टाकू शकतो by equation b and serial relation आवड एक सांगा एल म्हणून चला
काय सांगितलं फंक्शनली डिपेंडंट आहे टू दॅट करा म्हणजे उत्तर काय राहील ना झाले झालं का चाल विशाल चौरे सोपं काय झालं आपल्याला यू व्ही डब्ल्यू वर घ्यावं लागतील का एक्स वाय झेड वर घ्यावं लागतील यू व्ही सुरुवात कशी करायची डेल यू व्ही डब्ल्यू अरे काय आहे रे एक्स वाय चला कोण सांगतो मला फॉर्म्युला इकडे लिहिलीच किती आता श यू तुमच्या लक्षात आलं मी चेक करू तुमचं लक्षात सांग बाबा डेल्टा चालते काय डेल्टा यू हा पुढं बाप्पा मायबाई तुम्हाला मायबाई समजत नाही यार तुम आमच्याकडे भाषा तुम्हाला समजते का तेच प्रश्न आहे डेल्टा व्ही हा हा बरोबर डेल्टा डब्ल्यू का डेल्टा एक्स भाई तू एवढ्या स्पीडनं सांगायला मी तू मार्क का नाही पडले हा भाई का नाही पडले तुला मार्क बस कळलं का चला मग सांगा u बरोबर काय y प्लस z इक्वेशन ए v बरोबर काय x प्लस 2z स्क्वेअर इक्वेशन बी आणि w बरोबर काय झालं बघा x 4yz 2y स्क्वेअर इक्वेशन तर सांगा रे del by del x काय ना याच्यात x आहे का म्हणजे तर काय ना del by del y काय ना 1 आणि del by del z काय ना सिमिलरली del w by del x सॉरी del v by del x x काय ना 1 del v by del y तो y आहे का 0 आणि del v by del z 2z स्क्वेअर केलं टू 4z कळलं का नंतर del w by del x इथे x आहे का याचं उत्तर काय ना 1 आणि del w by del y आता थोडं किचकट काम इथे y काय 0 इथे काय ना -4z आणि इथे मायनस काय ना 4y कळलं का आणि del w by del z इथे आहे का 0 इथे आहे का 0 इथे काय ना -4 सगळं तुमच्या काही इक्वेशन बनवून सांगा काय ना del u v w del x y z सांगा काय ना बोला सगळ्याची किंमत काय ना 0 1 1 याची किंमत काय ना 1 0 4z याची किंमत काय ना 1 सांगा -4z -4y बरोबर का आणि -4y काय किंमत येणार याची साखर किंमत काय येणार याची हे डिटरमिनंट सॉल्व केल्यावर किंमत काय येणार डिटरमिनंट सॉल्व केलं की तू उत्तर काय येणार कसं काय शाबास पण डायरेक्ट नाही करूया पुढे एक स्टेप द्या एक स्टेप काय नाही याची 0 इन ब्रॅकेट 0 पुढचं काय इथं बाहेर 0 असला तर कॅल्क्युलेशन करून बसायचं चालते -1 इन ब्रॅकेट चला सांगा काय येणार -4y -4z आणि +1 इन ब्रॅकेट चला सांगा काय येणार सांगा -4z -4y हे 0 आपण डायरेक्ट 0 लिहिलं तरी चालेल कॅल्क्युलेशन केलं 0 येणार शोधायला मला येत असते एवढं द्यायचं नाही एवढं लावून मास्टर विश्वास ठेवायचा त्या सांगितलं बाबा 0 येतं म्हणून बिंदास खाली काय लिहिसाल x y z फंक्शनली डिपेंडंट लिहिसाल का u v w लिहिसाल किमती कोणाचे दिलेल्या आहेत u v w जे वर लिहिलं ते द्यायचं u v w आर फंक्शनली डिपेंडंट ही ओल्ड लिहिल्याशिवाय तुम्हाला मार्क भेटणार नाही का सांगा बरं किती मार्क झाले एवढे घेऊन चला
झालं दिलो स्क्रीन दिलं काय पण ते मान हलवले ओय मस्त बात काय हॅलो टेन्शन करू काय ना काय अटॅक केला असं मी मार्ग आपण पेपरसाठी काम थोडंसं आता मार्ग भेटणार ना काय नाही काही तर मार्ग मग चालते काय झालं झालं का किती बार झाले थोडं रिलेशन फाइंड करण्यासाठी थोडं थोडं कॅल्क्युलेट विचार करला पण एक पुढचे मार्क फॉर्म्युला एक मार्क एवढं जरी लिहिलं तुम्ही डायरेक्ट तरी एक मार्क 2 मार्क पुढचे कळलं ईश्वर कळलं का ईश्वर मस्त अभ्यास कर चांगले मार्क येतात की गेल्या वर्षी करता तुमची काही चांगली गेल्या वर्षी लय बेकार केलं होतं कळलं क्ल्यू काय दिलेलं आहे बघा इथे पण स्क्वेअर आहे इथे पण स्क्वेअर आहे इथे कुठं स्क्वेअर आहे का आहे का मग क्ल्यू आहे पहिला तर काय करताल इक्वेशन ए चा स्क्वेअर आणि काय येणार u स्क्वेअर बरोबर y प्लस z चा स्क्वेअर सांगा काय येणार y स्क्वेअर प्लस 2yz प्लस आता थोडा विचार करा रिलेशन फाइंड करा म्हणजे u v w कंबाईन आले पाहिजे थोडा विचार करा आता इकडला काय आता थोडा विचार करा काय करावं लागेल काय करावं लागेल हाँ काय करावं याच्यामध्ये y आणि z दिसतात का इकडे बघा याच्यात y आणि z दिसत का नाही इथं z आहे चालते इथं y आहे इथं y x चालते का मग हे x गायब करून असेल पण काय करावं लागेल v - w करून नाही w - b करा असं करून पाहिजे तुम्ही चालते v मायनस काय असं सांगा v - w बरोबर काय असं सांगा x कॅन्सल 2z² मायनस मायनस प्लस 4y प्लस 2 चालते आता 2 जर मी कॉमन काढले तरी आणि काय राहणार z² प्लस 2yz प्लस y² ही किंमत बघावा कोणाची 2 तर थोडं दिमाग लावावं बाकी काय तर पहिले वरती 3 मार्क पडतील चालते याच्यावरून त्याला एकदम करता येईल का फक्त त्याचे बाकी इम्पोर्ट येणार 2 गंध आहेत एकदा लिहून देतो तेवढं फक्त तुम्ही लिहून घ्या तेच गंध जास्त वेळ विचार मग मी ते ग्रुपवर दिलेलं पडतं चालते झालं का आता याच्यानंतरचे 2 आणि 3 मिनिटं घेईल कॉलेज मोस्ट टाइम करायचं आहे जे आपण गणित विचारलेलं नाही आता ओके मोस्ट टाइम करा किती वाजले रे 3:30 ना कोण होता ते ट्रेनने जायचं ते सुटणार तू आणि आम्ही पण 4 बेस लेडीज फर्स्ट अरे आपण अर्ध्या रात्री इकडे जाऊ शकतो लेडीजचं कसं आवड असते ना समजलं का
15 मिनिटात झालं. हा तू लेडीज आहेस ना तू जाऊ शकतो. चला प्रश्न घ्या लवकर. शियार लक्ष दे. मी काय बोलतो आता याच्या पुढे जे मी लिहिली मोस्ट टाइम करा व्हेरी मोस्ट टाइम 2 आणि 3 नंतर ओके ज्यात मायनस प्लस हरवलं 3 2 नंतर झालं होतं. पण तुम्हाला नंतर डेरिव्हेटिव्ह करता आलं फॉर्म्युला लिहिते का फॉर्म्युला. चला कोण सांगतात फॉर्म्युला. 2/2 ची मॅट्रिक्स येईल का 3/3 ची मॅट्रिक्स येईल. इथं समजा इथं u आणि v दोन दिले आणि इकडे पण xy दोन आहेत ना म्हणजे 2/2 चालतंय. मग xy वर घेसाल का uv वर घेसाल. शाबास. मग आन्सर मध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या. चला इकडे काय ना फॉर्म्युला डेल uv अपॉन डेल xy. आता काय दिले तर मग ती u v चा पहिल्यांदा घ्यायचा u v नंतर आधी v नंतर ह्याचा चालत नाही का चालतंय. इकडे जर तुम्ही जागा चेंज केली खाली पण जागा चेंज करायची जाऊ दे. v सोडून जायचे v सोडून पहिल्यांदा काय u कुठे ती गिवन. चला काय आहे चला सांगा. ही काय येतो ना कोणावर गौरी सांग. बापरे del u upon del y del v upon del x del v upon del y. शाबास. गौरीसाठी टाळ्या एकदम सायलेंट होते जास्त नाही. बस व्हिडिओ डिस्टर्ब होतात. एक मार्क का किती मार्क. आता काय दिलेले बघा x + y अपॉन 1 - xy इक्वेशन 1 आणि b बरोबर tan इनवर्स x + tan इनवर्स. चला काढायची किंमत del u by del x del u by del x del by del x ऑफ काय ना x + y अपॉन 1 - xy. थोडं किचकडे ही टर्म करते फक्त किचकडे ओके. याच्यामध्ये मार्क फुकटचे मार्क नाही थोडं किचकडे. बरं तुम्हाला तिथे डेरिव्हेटिव्ह करता आलं तुम्ही काय करता. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करता आलं काय करायचं फॉर्म्युला यायचं इक्वल टू काय यायचं 0 आणि खाली काय लिहायचं u and v आर फंक्शनली डिपेंडंट. किती मार्क 0. किती मार्क कळलं. जर हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जमलं नाही तर ओके काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे मोस्ट टाइम केल्यानंतर मोस्ट IMP MIB वर पण डेरिव्हेटिव्ह कशाने करावे. वर पण x आहे खाली पण x आहे. कोणता रूल लागेल कोणता रूल लागेल ओके. del u by del x लक्षात द्या. पहिल्यांदा काय ना डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाला देणार आहे न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा. आता याच्यात एक शॉर्टकट आहे. हे जर तुम्ही किंमत काढली दुसरी सिमिलरली करून लिहितात समजून घ्या. del by del x त्याला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार का नाही 1 - xy कळलं. याचं काय झालं 1 झालं ना आणि 1 इंटू जसं कसं -x + y. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 आणि याचं काय येणार -y अपॉन 1 - xy चा ब्रॅकेटचा थोडं ब्रॅकेट सॉल्व करा. काय येणार 1 - xy त्या मायनस मायनस काय होणार x y आणि y is this
डेल यू बाय डेल एक्स बरोबर काय येणार 1 प्लस y स्क्वेअर अपॉन 1 मायनस x y ब्रॅकेटचा कोण सांगतं मला डेल यू बाय डेल y ची किंमत लॉजिकला इथे x आला तिथे काय आला इथे दिसत तसं नाही ना 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस x y चा तुम्ही जर तुम्हाला काढायला वाटत असेल तर काढा आणि एक काम करा काय आहे कळलं का डेल यू बाय डेल y बरोबर काय येणार 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस x y चा ब्रॅकेटचा झालं का दुसरी किंमत कोणती काढायची डेल v बाय डेल x म्हणजे डेल बाय डेल x ऑफ v ची किंमत काय आहे tan इनव्हर्स x आणि tan इनव्हर्स ही मी किंमत मनात काढायची का काय किंमती काढायला चालते मग आपली काय तिचं नाव वैष्णवी उदार डिफरन्शिएट कशाने करायला पाहिजे आपण ही टर्म काय 0 होईल काय y ची टर्म 0 होईल ना tan इनव्हर्सचं डेरिव्हेटिव्ह पाठ करायची गरज नाही जर लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला दे त्यांचे थोडं प्रॅक्टिस असेल तर 1/1 प्लस थोडं लॉजिक लाव इथं बघा 1 प्लस x स्क्वेअर ला कोण कॅन्सल करते 1/1 प्लस x कळलं का सिमिलरली कोण सांगतो मला डेल v बाय डेल y 1/1 प्लस कळलं आता किमती टाका इक्वेशन 1 मध्ये चला सांगा काय येणार डेल uv कसली झालं चला सांगा काय येणार किंमत डेल बाय डेल ची बोला 1 प्लस y स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy चा ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy ब्रॅकेटचा इथे काय आहे 1/1 प्लस आणि 1/1 प्लस पहा जरा दोघांचं मल्टिप्लिकेशन करतात हे नाही कॅन्सल होते हे नाही कॅन्सल होते चालते काय आहे याचा डिटरमिनंट याचा डिटरमिनंट काय ना ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू 1/1 प्लस y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू 1/1 प्लस this cancel 1/1 minus xy ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/1 minus xy ब्रॅकेटचा उत्तर काय आलं काय दिसत खाली u w u आणि v चे u and v are functionally किती मार्क युनिव्हर्सिटीतून कोणताही क्वेश्चन पेपर काढा तुम्ही कोणताही काढा हेच गंध रिपीट येते या टॉपिकवर एवढं गेलं चला नोट्स आहे नोट्स दाखव कोणते नोट्स नाव काय तू संकेत देशमुख होताच तो याने सिंगल विषय बॅक नका ठेवा कोणताच कृपया करून बॅक ठेवू नका बिकॉज खूप त्रास होते आम्हाला रे तुम्हाला ओके बॅक ठेवू नका सर आणि टक्केवारी फिटवारी काय नसते दोन्ही चरण टक्केवारी
60% लेवलवर ठेवायचे मिनिमम चार्जच्या क्रायटेरिया. कोणी विचारत नाही पास हो. झालं? सकाळी आकाश वाढव जरा. होय सकाळी आकाश वगैरे करायचं सर. तू गाव कोणता म्हणला? अकोला. मुळगाव का? जरूर. कोण्या गाव विचारला? जी बाजार पार्टी बाजार पार्टी जवळ आहे का? गाव पार्टीच्या जवळ. म्हणजे तिथे आपलं जांभरून वगैरे गाव. जांभरूणच्या पुढे येते ते फळगाव तिकडे येते का? फळगाव धनोराकडे येते का? नाही. का इकडे पांडवराकडे? पार्टीच्या इकडे. तू सुद्धा इकडे राहता का तिकडे अकोल्याला राहता? अकोला. झालं का? झालं का? आता बस. बरं तुम्हाला जमलं नाही तर कोणाला कोरा कॅल्क्युलेशन अवघड वाटत जर त्यानं काय करायचं? फॉर्म्युला लिहायचा आणि सरळ काय लिहायचं इक्वल टू 0. काय म्हणायचं? यू व्ही आर फंक्शनली डिपेंडंट. कळलं? आता लक्षात द्या. आता लक्षात द्या. पण जर डिपेंडंट असेल आपण डिपेंडंट कधी असतो? रिलेशन मध्ये असतो. ओके? असा प्रश्न लिहायचा. नाशिक व्हायचा सांगू तुम्हाला म्हणून सांगायला. हा? हे असलं याला समजतं. मग आता ट्रिग्नोमेट्री मग माझ्याकडे जर पुस्तक कोणी असतं तर मस्त फॉर्म्युला सांगत होता पोरांनी. 2 फॉर्म्युले लिहून द्यायचे काय माहिती आहे का? tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b बरोबर tan इनवर्स ऑफ a प्लस b अपॉन 1 मायनस. आता पहा इथं प्लस दुसरा फॉर्म्युला असं त्याला लिहू. ओके थोडं फॉर्म्युला टेक्निकली पाठ करायचं रे. टेक्निकली पाठ करायचं. आता फॉर्म्युला कसा पाठ करायचा? इथं असं नसते पण असंच असते समजून. एकच खिलाडी दोन्ही टीम मध्ये कोणता खेळायला? टॅन इनवर्स. चुकीचं आहे बरोबर सांगायची पद्धत. इथून टॅन इनवर्स मी कॉमन काढू शकतो का? आधी करायला a प्लस. कळलं? कळलं का? दुसरा फॉर्म्युला काय? टॅन इनवर्स a मायनस टॅन इनवर्स b. त्याला सांगा बरं कोणता खिलाडी दोन्ही टीम मध्ये खेळायला? टॅन इनवर्स कॉमन काढलं बघा आधी करायला a मायनस. कळलं का? मग आता बघा इथं प्लस आला तिथं काय यायचा? मायनस. आणि इथं मायनस आला इथं काय यायचा? 1 ab 1. मी पाहू लागलो की तुला कळलं? मला पाठ कराल का? मला पाठ नाही करा मग मी फॉर्म्युला लिहून घेतो. मग आता याच्यानंतर रिलेशन फाइंड करायचं. इथं कॉमन निघू शकते ना? निघू शकते का? मग हे v बरोबर मी असं v बरोबर काय? tan इनवर्स x प्लस tan इनवर्स. मला सांगा बरं तुम्ही कॉमन काय येणार? असं नसते बरं नसते. ते सांगायला सोपं आहे असं x प्लस थोडी बुद्धी लढवा. जर कोणाला आता तुमच्याकडे काय येणार? तर प्लस तिथे काय येणार? 1x. जर इथं काय द्यायचं कोणाला कळत नसेल तर tan इनवर्स कॉमन घेतल्यानंतर एकदम दिसत चालते का? कळलं? v बरोबर tan इनवर्स ही किंमत कोणाची आहे बघा? कोणाची? हे झालं तुमचं रिलेशन. काय आवड आहे का सांगा बरं एका माणसात? आवड आहे का? एक गणित तुम्ही घरी जाऊन करता. प्रश्न लिहून घ्या दुसरा.
जायचं जाऊ शकतो ते तुम्ही जाणार का तुम्हाला जायचं का हा आणि तिकीट काढायचा लोकलमध्ये ते गावाकडल्या पॅसेंजरना का समजा आपल्या गावाकडल्या हा प्रश्न लिहून घ्या आगे जा रे सगळे लोक येतात का बाबा या कसं झालं लाव रे काऊन का हा प्रश्न लिहून घ्या इचरीला काय फरक आहे काहीच नाही मायनस प्लसचा इथे बघ प्लस मायनस होतं काय पहिल्यांदा प्लस दुसऱ्यांदा ओके हे दोन प्रश्न लिहून शिकले एकच आहे ते वरती आता कॅल्क्युलेशन एकच येणार करता येईल एक लास्ट प्रश्न काढा ते लास्ट लिहून देतो पण आता गेल्यावरती विचारला होता ते तिच्या बाहेर येणार कळलं झालं झालं का झालं का ओढू ओढू का करता येईल का सोडून द्यायचा नक्की सगळा प्रश्न बोलला जाऊ द्या एकदा लिहून घ्या लास्ट प्रश्न झाल्याच्या नंतर झालं INTA म्हणून लिहून द्यायला लिहून देतो गेल्या वर्षी विचारला होता ताजा ताजा प्रश्न आहे मला पूर्ण अभ्यास कर बाबा का हुशार म्हणता म्हणता मार्क पडलं तू हा जे 11 वर्ग असतील ते IIT वाले जे सुद्धा हुशार समजत असतील त्यांना भ्रमात राहू नका कळलं ना समजलं का परत तुमचा पुवा फुटल त्याची गॅरंटी नाही असते नाही त्या कोणाला घमट असते इगो असते नाही ना काही न करता 12 पास झालो एवढं मार्क पडले CET जेडब्ल्यू केलं ते का भ्रमात राहायचं अभ्यास करायचा ते रोड पंकज लास्ट प्रश्न ओके INTA लेवल चालेल टॅन आणि साइन वगैरे तीन नंतर मॅक्सिमम वेळ प्रश्नपत्रिका तेच विचारलेले पण असं नाही की मी आधी शिकवले XYZ चे ते इम्पॉर्टंट नाहीत ओके या गणित लक्षात ठेवून सुटे फॉर्म्युला सांगा XY वर लिहाल का UV वर हिसाब थोडं सांगा UV आणि काय येणार मग तर टोटल व्हेरिएबल बघा किती आले 4 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा म्हणजे 2/2 ची मॅट्रिक्स म्हणजे डिटरमिनंट काय येणार सांगा L/X इथं काय येणार आता हे सांगायची गरज नसली म्हणजे फॉर्म्युला कसा तयार झाला कळलं का 1 मार्क
चला सांगा काय दिलेलं आहे q बरोबर sin इनवर्स x sin इनवर्स y इक्वेशन a आणि v बरोबर काय दिलं x √ 1 - y² + y √ 1 - इक्वेशन थोडं लॉजिक लावायचं पहा थोडं लॉजिक लावायचं साइड नंतर डेरिव्हेटिव्ह जर माहित नसेल ना हे असते बघा रूट मध्ये 1 - इथे x आहे ना त्याचे डेरिव्हेटिव्ह काय असते √1 - x² तो y याचे डेरिव्हेटिव्ह काय असते कळलं तर मग तुम्ही लॅब प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॉब्लेम क्लास प्रॅक्टिस केली असेल तर ते पहिली किंमत काय करायचं डेल बाय डेल x डेल बाय डेल x काय आहे sin इनवर्स x + sin इनवर्स y डिफरन्शिएट कशाने करायला आपण याच्या करणार 0 sin इनवर्स डेरिव्हेटिव्ह काय माहिती का हे x आहे ना हे लिहायचं तर कसं लिहायचं 1/1 सिमिलरली सांगा डेल बाय डेल y काय आहे ना 1/1 कळलं कळलं का एक व्हॅल्यू काढायची दुसरी सिमिलर करून घ्यायची कटाळायचं असेल तर काढून दाखवा चालते मग सिमिलर डेल v बाय डेल x काढा म्हणजे डेल बाय डेल x ऑफ याची एक किंमत काय आहे x √1 - y² + y √1 - x² चला सांगा डेल v बाय डेल x इथं काय येणार x त्याचं पूर्ण काय √1 - आणि इथे y कॉन्स्टंट आहे बाहेर काढा आणि या गुप्त रूट काय असते 1/√1 - आणि 1 - x² रूट काय ना कॅल्क्युलेशन करायला सांगा काय ना बोला -2xy अपॉन √1 - सॉरी काय ना इंटू 2 काय ना इंटू आलं कोण सांगता मला सिमिलर डेल v बाय डेल x y आता बघा इथे x सांगितलं इथे x सांगितलं काय आलं y आलं नाही इथे काय येणार इथे काय येणार xy आहे ना इथे काय येणार xy इथे काय येणार 1 - x ला x आहे y ला तर असं करून कॅल्क्युलेशन करा आणि सगळ्या किमती टाका 1 मध्ये चला बघा काय येणार uv xy बोला जरी गणित किचकट वाटत असेल गेल्या वर्षी आले फुकटचे मार्क ओके 3 गणित तुम्ही करू शकता ओके तर सांगा काय आहे पहिली किंमत काय आहे डेल बाय डेल ची बोला दुसरी काय 1 - याची किंमत काय n 1 - y² - xy 1 - x² याची किंमत काय आहे 1 - x² - xy 1/1 हिच्या पुढे जर कॅल्क्युलेशन करायचं जीरो येत असेल तर काय लिहाल तुम्ही काय लिहाल तुम्ही झिरो लिहित नाही थोडं कॅल्क्युलेशन करून नका चालते याचा त्याचा गुणाकार करा काय ना हे नाही कॅन्सल झालं पुढला काय 1 - याने याला मल्टिप्लाय असेल नाही याला पण मल्टिप्लाय असेल ना काय ना xy अपॉन √1 - x² √1 - आता याने याला करसाल माइनस ने करसाल माइनस ना हे नाही कॅन्सल पुढला काय -1 तर थोडं लॉजिक लाव तिच्या पुढे काय उत्तर 0 येणार का नाही त्या प्लस मध्ये कोण कॅन्सल करते आणि माइनस ला कोण कॅन्सल करते प्लस xy अपॉन √1 - x² थोडं स्मार्ट वर्क करायचं इकडे एवढा दिवस नाही लागला कॅन्सल उत्तर काय आलं म्हणजे काय लिहाल u v r फंक्शनली डिपेंडेंट कळलं ना एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट नाही फंक्शनली डिपेंडेंट घ्या हे व्हिडिओ काढण्याचा उद्देश एवढा कसं पोराच्या एवढं लक्षात राहत नाही तर भविष्यात जर मी सांगितलं आहे म्हणते पुढे मी सांगणार कुठे आहे जॉब होईल का मी लिस्ट बनवून देणार आहे क्वेश्चनची आहे प्रश्नाची ते तुम्ही सर्च करायचे आपल्या युट्यूबवर अभ्यास करायचा त्याचा एवढं होऊन जातं साहेब तेवढं भविष्यात तुमच्यासाठी बाकीचं कोणाचं काम नाही पंकज तू जिल्हा कोणता इकडे धनगर समाज जास्त आहे धनगर समाज मला वाटते धाराशिव
सोलापूर सातारा इकडे मग बराच समाज आहे ना? 12. झालं? झालं का? ओढू? आता थोडं किचकडे आहे प्रॉब्लेम, थोडं किचकडे आहे, थोडं अर्थच नाही, कन्सेप्ट क्लिअर असले वगैरे सॉल्वच करतात नाही. जसं मी त्यांच्यानंतर टाइम कॉमन घेतला होता, का कॉमन घेतला होता फॉर्म्युला होता तसा म्हणून ना, इथे फॉर्म्युला तसा नाही. 12व्या वर्गात मी इंटिग्रेशन जेव्हा शिकले तेव्हा असं होतं बा, इंटिग्रेशन तुमच्या प्रॉपर्टी होत्या होत्या कशा होत्या का सर? तो सर म्हणजे सांगितलं होतं इथं आलं की काय पुट करायचं, साइन थिटा पुट करायचं, कॉस थिटा पुट करायचं. ते का पुट करायचं माहिती का? कारण असा फॉर्म्युला काय 1 - sin स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा, या दोघांच्या पदात मायनस आहे म्हणून sin किंवा cos पुट करायचं, इथं प्लस आहे म्हणून प्लस मध्ये प्लसचा टॅनचा फॉर्म्युला म्हणून tan पुट करायचं असं होतं. कळलं का? जिथं 1 - आलं तर sin थिटा पुट करायचं किंवा cos थिटा पुट करायचं. ओके, इक्वेशन बी समजून घ्या रे. लास्ट काय झालं? 1 - y² आणि x सॉरी y √ 1 - x². दिसते का इथं 1 - स्क्वेअर, इथं 1 - tan स्क्वेअरचा फॉर्म्युला असते, 1 - sin स्क्वेअरचा असते, 1 - sin स्क्वेअर आणि 1 - cos स्क्वेअरचा पण असते. पण आपण काय चूज करायचं, sin चूज करायचं का cos चूज करायचं? का? कारण यांचा sin आहे. ओके, दोन व्हेरिएबल आहेत, दोन व्हेरिएबलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. पुट x बरोबर sin बिंबलचा b घेतो मी, चालते, आणि y बरोबर sin चं समीकरण काय केलं? 64 हे c घेतो. दोन वेगळे व्हॅल्यू काही घेऊ शकतो. ही व्हॅल्यू जर पुट करायचं असं काय ना, एक्चुअल काय sin b √ 1 - sin स्क्वेअर आणि y ची sin c प्लस sin c √ 1 - sin स्क्वेअर. मला सांगा 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय असते? cos स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं काय येणार? cos c, इथं sin c, इथं काय येणार? cos. we know that the formula of the sin a plus b plus c. sin cos sin हे फॉर्म्युला sin ऑफ a plus b म्हणजे b plus c. बरोबर का? बरोबर का? b बरोबर हे जर मी sin इकडे आणलं चालते का? हा sin इकडे आणला b plus c, b plus जरूर नाही बी असं राहू दिलं तर चालेल. चला साइन, पण गणितात आपले बी आणि सी होते का? बी आणि सी होते का? मग इथून बी ची व्हॅल्यू काय येणार? साइन इनवर्स x आणि सी ची व्हॅल्यू काय येणार? हे झालं तुमचं साइन इनवर्स x आणि साइन इनवर्स साइन ग्रामर करते. ओके, तर हे तीन एक्झाम्पल सोडून नका. मी तुमच्या ग्रुपवर ते XYZ वरले 2 एक्झाम्पल पाठवतो. अशी टोटल झाली आहे तुमची 6 एक्झाम्पल. त्यापैकी येणार
त्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन असतं म्हणजे ओके लिहून घ्या आणि येऊ शकता.